हॅलो मैत्रिणींनो, स्मार्ट चॉईसतर्फे मी मनीषा। आज आपण मासिक पाळी या विषयावर बोलणार आहोत। मासिक पाळीमध्ये जे पण आपल्याला काही त्रास होतात ते त्रास होऊ नये यासाठी आपण छोट्याशा टिप्स सांगणार आहोत। तुमची पाळी जर अनियमित असेल, जर वेळेवर येत नसेल, त्यासाठी तुम्ही काय करू शकता याची आपण एक छोटीशी टिप्स देणार आहोत। तर पिंपळाचं पान तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, हो की नाही? पिंपळाच्या झाडावर जी कोवळी पानं असतात ती कोवळी पानं तुम्ही कच्ची खाऊ शकता, 1 किंवा 2 असं 3 दिवस, किंवा पिंपळाची पानं सुकवून त्याची पावडर करून ती दुधासोबत प्यावी, जेणेकरून त्यानेही तुमची पाळी नियमित येण्यास मदत मिळेल। आणि असं तुम्हाला फक्त 3 दिवस करायचं आहे महिन्यातून। आणि पाळी जर वेळेवर आली तर तुम्हाला ती पावडर घ्यायची नाही आहे, हे लक्षात घ्या। आणि अशाच तुम्हाला टिप्स जर माझ्या जाणून घ्यायच्या असतील मासिक पाळीच्या त्रासाच्या, किंवा मासिक पाळीमध्ये होणारे जे काही त्रास आहे त्याबद्दल तुम्ही घरगुती काय करू शकता, अशा टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोज व्हिडिओ बघा। थँक्यू। स्मार्ट चॉईसतर्फे मी मनीषा।